तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत. मायबाप समाजांनो, तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा, मरायचा सुद्धा विचार नाही करत, मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या. मला फोन आलेले, ऊन पडले, म्हणलं मी तुला फोनवाल्याला सांगितलं, खात्रीने सांगतो वा, एक बी मराठीच्या असा लावलात माघारी जाऊ शकत नाही. आणि आबाग मी तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणल्यावर तुम्हाला खरं बोलतो, या चाभरे आहे तू शिरक्याला येले चाभरे ये ना. मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा दुपारून या. मग मी काय करू, मी सकाळीच रेडी होतो. मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9लाच हजर राहते, त्यांना 12चा दिला ते 11ला टाईट असते. आणि मग आपण संध्याकाळी ब्या तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिल्या नाही, आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमच्या तर बाजार आहे, थोडं उशीर आहे. म्हणलं बरं उशीर, आता माझ्याकडे काय चूक आहे. मग समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो, नुसतं हे बीडचं रूप बघून रातभर सरकारला धेंडाळ्या लागल्या म्हणून समजायच्या. आता बेजार, नुसते बेजार होणार. अन्न संध्याकाळी घ्यायचे तर मुंबईत गेल्यावर बेजार होईल. त्याला काय जावं, चलो मुंबई. 29 ऑगस्टला फाईटच आहे आता जमून. भेडीत येत मला म्हणते तो तुला हानीन. म्हणलं मला अरे जास्त तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाडेकडे रक्त गाळलंय, रक्ताच्या थारुळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. ह्या बारीने तुम्ही नुसतं पोराला डवचून दाखवा, काय मराठ्याची आवलाद आहे तुम्हाला दाखवतो आम्ही. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, डीजेवर नुसता पखातच वाजत होता, गाणं एक बी वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी. पण कोण डीवायएसपी साहेब आहे ना, त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनची अवलादीचा आहे, माहे जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठवतो मी. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे, बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता, दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक येत काय? अरे आपले लेकर येत, आरडत येत, ओरडत येत, थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय, केला बंद त्याने केला पखा चालू, त्याचा ढांबाडंग 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 मुदाल सु. आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं, बंद बंद. पण पुढचा काळ ध्यानात ठेवा, जशाला तसाच नियम लावा लागेल. आता डीजे कुठं कुठं वाजतो ना, बारीक देंट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकाला डोचिता. चाललंय ना शांततेत आमचं, आम्ही आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला लागन. जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही, जाग्यावर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होत तर तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतो यो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून द्या, मला कळू द्या. मी बी लय गंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरील ना मी सोडीतच नाही. देवेंद्र फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डीवायएसपीला.
मराठीचं डीजे बंद पाडन, कुठं काहीच करन, शांततेत जात हे मई, शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येतं, अधिकारी येतं. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा? दंगल घालायची होती का बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय? नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरं आहेत, आम्ही तुमचे, त्या भानगडीत नका पडू. त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय लय झालं, ते एखादी केस करायची बाबा, त्याच्या आईला बघून घेतला असतं, मस्त वकील लावले असते. आणि डीजे बंद करण, तो याकडे बघूनच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीसचं ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीकडून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू. हा, आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू. तो घरापुढेच आहे मी. बघू तो एकदम आहे का माय एकदम आहे. विनाकारण नाही डावचायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करतात. अँब्युलन्स आली रस्ता देतात, पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देतात. केलंय आम्ही ते. आंतरवालीत 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आणून दिलं, आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत, त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊन दे. आता मुंबईत गेलो सांगतो. इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आलता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव सांगून मीडियात नाव. म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या आहेत, त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईला हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ. इथूनच गुलाल फेकू मंत्रालयावर आला. गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला, पण फेकू इथूनच. काय झालं, बापाच्या हातात एखादा गोळा देऊ, जाईन ना ताकदीनं लांब. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या, आमच्या मागणीची अंमलबजावणी करा.
आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका, विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे, ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करण म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन म्हणला तर आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नको होती, कारण DJ म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाहीये. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघं जण बघतो ते विषय काय ते तेव्हा आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा, 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय, माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय, पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संग आलेली पैदास नाहीये, लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील. ती गडूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली, सरकारला शादील, आपल्याला खुश करण्यासाठी वेगळे वेगळे घोषणा देईल, आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हाना दगड. ते म्हणू शकत, त्यामुळं ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही, सरळ चालायचं मुंबईकडे. माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी, तू तो उद्योग बघ तिकडे, फडणवीस तू तो पोलीस, चाल निघ. एकाने सुद्धा हलायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा, माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा. आता इथं कटाळा आलाय, उपोषण करून मग आता फेस पडलाय. शेवट फाईट, आता सोडायचं नाही मैदान. काम तिसरं, आणखीन 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे, त्याला सांगायचं मुंबईला चाल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन,
पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले. हा, ते आपल्या पुढे जाणार आहेत. सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी हो, तुम्हाला काम सांगतो. आम्ही मुंबईला गेलो, माग कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहित. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा, त्याचा बाजारच उठतो पारडाच. जो आपला नाही समाजाचा, जो आपल्या आंदोलनात नाही, जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. एक बी गैरहजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं, जातवान अस्सल मराठ्यांची खानदानी औलाद आहे ना, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर. कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी, तुम्ही घरात झोपलात. त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलोय. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या वेळेस तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे आगू नाही म्हणून झाकून ठेवते ते वरून. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा आणि मुंबईला चला. लेकराचे लय हाल चाललेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीणं मुश्किल झालंय. आपल्या पोरी बाळी, लेकरं बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लाल दिवा येईल तर लेकरं बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते. मराठी विसरू नका. हमेशाच नुसतं नेत्याच्या मागं पळू नका. आओ टेक टेक लय अवघड आहे, सांभाळणं सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढं रातची तर कशी सांभाळतो मग मलाच माहिती. 9च्या पुढं तर कोणचाच बापाला रेटत नाही. देऊ कसला वाघ त्याच्या पुढे आणू उभा करा, धुपणच काढितो तो फोनवर. लय अवघड आहे. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटण आमची सत्ता आहे, सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेकाचं किंवा लेकीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय, संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटलेत. तुम्ही काहीही करा, माझी जात हारू देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती, जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुकसान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना,
ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार आहे, तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राव? 3, 27, 28, 29. कना मुंबईला यायचं नुसतं, कना माघारी या. बरं खरं बोललो आता, काही खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चाला, तरी 55 लाख का काय लोक झाले तिथं राहणारे असं म्हणतात. मला काय माहित नाही कोणाकडे यादी आली, कुणाला माहित. आता 55 लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईच्या बाहेरच राहायचं काम आहे आता. एक शेवटचं टोक. आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचंय, इथं काम आहेत. कोण म्हणलं काय सोय करा. तिथं दगड सुद्धा नीट नाहीत, असे आहेत वाकडे तिकडे वेगळेच दगड आहेत. कोणत्याच देशात दगड नाही बा देव. कुणाकडे गोल असते काही खरबुड मरबुड आहेत त्यांचे असे. कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभा राहतो. कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं आपण तसलं काय बघायला मिळालंच नाही. आणखीन वेगळंच आहे ते. जे बघायला नाही तेच दगड आहेत. असे दगड कुठं दिसतं की खेकड्यासारखे वर धुऱ्या केलेल्या अशी का दगड म्हणते होय त्याला. ते उचलून आणावं इकडं तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं तर बसता येत नाही. आपल्या तिकडं डोक्यापेक्षा मोठा दगड नसतं, आडोशाला बसलं तरी पाऊस लागत नाही. ते वेगळेच दगड आहेत. जाऊ द्या, ते विषय होईन कसं तरी. आता प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात, मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारीने सांगा, 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देत आहे. तुमचे मान खाली होईन असं एक पाऊल उचललं का आता बऱ्या? आणि पुढेही उचलणार नाही. फक्त मग डावं टाकत गेलो मी डावं टाकत गेलो. फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक, पुढं सरक. माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोकं लावून मिळवून दिलं. आता उगा थोडं राहिले. मुंबईला एक दानका हाणला, 100% मराठ्याला आरक्षण. टेन्शनच नाही. कुणकडं प्रमाणपत्र काढा उभा राहा, कुठं उभा राहा. उभा राहा म्हणजे तिकडं नाही, इकडं शिकायला, त्याला नोकरीला, नाही तर पळात आणि तिकडंच. त्यांचं असं पोट दुखा लागले तेव्हापासून आम्हाला कुठे जागा. आपल्या पोरं म्हणतात वड्यात आई. काय मग काय आले विचार तू कुठं जागा आहे तुला? आम्हाला काय माहिती तुला कुठं जागा आहे ती? आमचं दुरण टेकन आणि तू उघडं टिकितो आमच्यापाशी. या बारीने जातीला हरवून नाही द्यायचं, काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनलच्या बांधवाच्या, म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केले. पाहुणे 1 वाजता बसले 2-3 जण, 1 तात्या 2 आप्पा. हो ना, 2 तात्या, 1 तात्या 2 आप्पा. रातभर शेंगा आणि तुझी 2 एकामेकाला पुढं घालीत असते ना. दुसरं काय ते म्हणत असेल अजित दादा तू होय पुढं, ते म्हणत असेल शिंदे साहेब तू हो पुढं, दोघं म्हणत असेल तू तुपलाच होय पुढं. आम्ही पुढं होत नाहीत, मागं होत नाही, तुपला उद्योग तू बघा. आता मुख्यमंत्री तू हे म्हणल्यावर त्या लोकांवर ढकलायच सवय. ते चालतं चालतं कोपरानं हाणतं दुसऱ्याला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटोळं करून टाकलं त्यांनी. तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे. हाय तर घे हिंड त्याला घेऊन येडे गाचपाने. अरे नाही तर काय आणला, खरं बोलल्यावर राग येतो. आणि अंधारात मध्ये तुम्ही बोलता ते खरं बरं का. काल 3 आमदार आलते माझ्याकडं. मग आलते का नव्हते रे? काल 3 आलते. मग ते म्हणले तुम्ही बोलता ते खरं आहे बरं का. म्हणलं मग मना जाईन मीडियात. ते म्हणले नको बिलं गोती तर लय खुनशी येते. म्हणजे मी बोलल्याला पटत आहे मी त्यांना. ते म्हणले लय अवघड आहे म्हणे. ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत पटत आहे आम्हाला. सगळ्याला 1-1 जोड केलाय म्हणे. आणि जेवढे मंत्री येतं
सगळ्याला ओएडी दिले म्हणे एक एक. आणि ओएडी जाणून एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही, माळ म्हणजे एवढ्याला घालतोय तो टप्पो. ते म्हणला माळी सुद्धा लागत नाही, एवढूलेच ओएडी दिलेत म्हणले ना. असे हुशार आहेत ते चाभरे. आम्ही उचे काही करायला गेलं की त्याला सांगत आहे. किती बेजबाबदार माणूस असावा. आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही, पण खरी परिस्थिती अशी आहे. जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले, त्याच्यावर विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे. मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळला पाहिजे. सगळ्याच्या मागं भुंगे लावून ठेवले. बारीक बारीक पक्षाचा तर कार्यक्रमच लावलाय, ते कुणाचेच नाही राहिले. कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाले पक्षावली, कुणाच्या रॅलीत हिंडत येत माग 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 माग. अशी फजिती केली. जाती जातीत माणसं ठुले नाही देवेंद्र फडणवीसनी. जाती जातीत मराठी ओबीसीवर घालीन, ओबीसी मराठीवर घालीन. भांडणं झाले का आपल्याला ओबीसीचे? त्याला म्हणा तो किती कंडजिरी होतो, मी भांडणच होऊन देत नाही मराठ्याचे आणि ओबीसीचे. तुला काय करायचं तर कर. सगळ्या काड्या टाकून बघत आहे. 10-12 जण जाऊन हिंडत येत, पण काहीच उपयोग होत नाही. थांब ना, लयच पोट्टे मोकार हे 17 ताळीच्या बिल्डिंगवरच जाऊन बसले वर त्या मुंबई. ते मुख्यमंत्री मला म्हणता हे कुठून गेले. म्हणलं आता मला काय माहिती, तुम्ही तुमचं जाऊन बघा कुठून गेले ते. काही त्या हाटला पुढं चहा भात शिजीत बसली. हे आपल्या इकडं 5 रुपयाला चहा आहे, 10 रुपयाला आहे. त्याला काय माहिती चहाची किंमत किती आहे. टप्पू हाटलात गेलं हे रेटून चहा पेलं, आणि चहा पेल्यावर त्याला 250 का 300 रुपये मागितले. ते मला 300. 2 महिने चहा पेतो म्हणे मी. का तो बापान ढोले का इतके पैसे असते का म्हणे, आम तिकडं येऊ जमत नाही म्हणे. ऐकलं नाही, त्याच्या दारातच भात सुरू केला शिजायला. 3 घंटे भातच शिजाना याचा. त्याचं हॉटेलच बंद पडलं. याच्या नादी लागणं सोपं नाही. आपली एक पोराची टीम गेली, आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा, त्या झोन मध्ये बसलं. ते म्हणले पोलीस आले, म्हणले भाऊ हे झोन आहे तो कोणचा काय VIP झोन, याच्यात नाही बसता येत. त्याला माहीत झालं मंत्र्यात झोन आहे. त्याने जेच कपडे काढले, पाणी जे फेस करीत होता अंगाला, 4 घंटे नुसता फेसच जाय ना त्याचा. पुरी गल्ली जाम केली. मराठ्याचा नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचा हक्काचं आरक्षण गपचिप द्यायचं, वळवळ नाही करायची. तुम्ही किती भेडीला केशीला फिशीला कशाला, आम्ही भेणार नाहीत, आरक्षण घेणार आहे. हे या बीडच्या नगरीतून जाहीरपणाने सांगतो घेणार आहे. म्हणून माझी मराठ्यांना हात जोडून विनंती, मायबाप हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला. एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा नाही. इतके अधिकारी बनालेत लेकर. पोलिसात चाललेत, तहसीलमध्ये चाललेत, महावितरणमध्ये चालले. महावितरणमध्ये आता 750 गेले मागच्या आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आलत्या. तो MBBS ला लागला. वा वा वा. गोळ्याने इंजेक्शन स्वस्त दे जावं आम्हाला थोडं. आमचं काही राहिलंच नाही, काय करतो मग आता. गोळ्यात डॉक्टर तू झाल्यावर म्हणलं जरा स्वस्त दे जा गोळ्या इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला एक कलेक्टर पण झालेत. तुम्ही 2-3 वर्ष थांबावं आणखी. कोणत्या ऑफिसात जा, आपलेच पोट्टे कुठं जा, इतके लागत आहेत. लय पोरं हुशार आहेत आपल्या आरक्षणामुळे वायाला गेलती आपली जात. लय पोरण पोरी हुशार आहेत आपल्या, रातभर डोळे फोडीत येत, अभ्यास करतात. आरक्षणानं आपला घात केलता, आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही मराठा कुठं सुधारणार आहे. ते म्हणले राजकारणात मराठाला सुधरू तू. आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं, आणि तिकडे गेलं बेवडंच होऊन बसलं. बिगर पाण्याचंच हानीत होतं कागळू. आता राजकारण गेलं खड्ड्यात, प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारीने सांगतो दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एकाने दारू प्यायचे नाही. इथं पेत आहे कोणी, आणि इतक्यात विचारल्यावर कशाला सांगता तुम्ही. दारू बंद करा. मावशे हो तुम्हाला दुसरं काम, मावशे आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्याकडे. मोगा एक सांगितलं आता, एक ध्यानात पक्कट व्हायचा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस, जीव पणाला लावलाय पुरा. कोणी दारू पेला ना मला हळूच सांगा हे पेतेत म्हणून. त्याचा असा दुमता काढतो ना अंतरवालीला बोलून घेऊन.
माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्या. त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय. मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्यात. मुंबईत जायचं. त्यांनी किती प्रयत्न करू द्या, मुंबईत मराठ्यांनी घुसायचं आणि गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे, मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून ठेवले त्या पोट्ट्यानी. पाहुणा आणि रस्ता दोन कामं सापडून ठेवले. पाहुणा आणि रस्ता, त्याला मग ते 2 दिवस तो आहे ते झोपून द्या आम्हाला. या आधीच जायच्या मागे दिसतात मुंबईत. मग एकट्याची गाडी ठेवू नका इथंच. 2-3 कामं एवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार. मी 70 वर्षातला मिळवून दिले. मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही. तुम्हाला काय घेणं आहे? जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे, दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळवून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू व्हायला जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा आहे. त्याला विनाकारण दगड हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटोळं बर्बाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठी नुसते शांततेत बी बसले, पुरा देश बंद पडतो. हे शब्द मला तुम्हाला, पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. उगाच थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झालेत. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कुणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करून बघतेत. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय चूक केली मराठ्यांनी? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिला जात नाही, तेवढं मोठा अन्याय. सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय. जाणून बुजून दिलं जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर JR काढायचा असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिलं जात नाही? याच्याही पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसीत. यांना आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले ते येवल्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आल्या, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिचून दुसऱ्याला दिलं, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नस मराठ्याला. त्यांची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाहीत. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. मागास सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून बोलून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची. त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला.
सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहेत, त्या भानगडीत पुन्हा पडू नका. आता माझ्या एकाही पोराला डवचिलं ना मुंबईत, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्यानं फिरून द्यायचा नाही, एक पण. सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची नाही, कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत, आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांधन रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही, तो पण शांततेत. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा माय माऊली नुसती पायातल्या हातात घेतली की ते उमऱ्याच्या बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार, मंत्री असतो त्याचे टप्परच नाही पुढे. आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11 रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही. बघ, तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या, दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वारे करायचे थांबवा, कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे, लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा, आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी आलो, कुणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय, वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक तिथं देऊ, 1 लाख भर मराठ्यांच्या पोरं. पण मुंबईत येणार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले, माथाडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झालेत. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागलेत तर त्यांना 1 भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ, इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावावं कुठं? ओबीसीत लावायला जाईन तो ओबीसीच्या लक्षात आलाय आपलाच देवारा केलाय. याचं ऐकून मराठ्याचं आणि ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं? देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं? आपल्या आधी फसले धनगराला, त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसेच आहे ना दादा. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचा दाजी लय डेंजर आहे. त्याने जर रूम न काढलं ना, तुला बांधावर सुद्धा हागायला येऊन द्यायचा नाही. देऊ दाजी लय डेंजर. तो दाजीचा कचका बघितला नाही आणखी. दाजी 9च्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला. बर, आमची लागू ती काढी, आमचं बघू काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का?
मराठ्याला देऊ नको, चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरीत आहे ना, कर ना कर्ज माफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चालबाज माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं नाही. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना, धनगर बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो, तुम्हाला शेकडो पोरं दाखवीत. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारी बांधव सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सुटणारा सुद्धा मराठ्यांनी सोडला पाठ्याने. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो, कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाहीत. पण तुम्हाला नाही सोडणार. नेते फित्याला सोडित नाही आपण, त्यांचे असू नाहीत आपल्या असू. वंगाडे चलत आहेत, कुंकडे बी गाडीला आरशेना नाहीत, फरशे नाहीत, काही नाहीत. कुंकडं चलत चष्मे घातलं की निघालं कामा धामाचा. मी नेता काय नेता यार तू? नेता कसा असावा? नेत्याचं ऐकून बोलू नाही, जातीचं ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता बहुत आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. गुरं ढोरं मेंढ्या शेळ्या दऱ्या खोऱ्यात सांभाळतात बिचारे गरीब, त्यांच्यासाठी लढले असते. आता बोती जात सोन्यासारखे त्यांचे लेकरं दऱ्या खोऱ्यात राहिले नसते, आता उंचीवर गेले असते. कुंकडं ताकद वापरत येतं, कोणाचं ऐकत येते, यावलेवलं भंगार ते सगळ्या दुनियाचं त्याचं ऐकत येतं, पळत येत कुंकडं बी. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतंय. फडणवीस साहेब, चाली तुमच्या बंद करा. मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलंय, पाटील आम्हाला आरक्षण आहे, पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे 1-1, 2-2 गाड्या आम्ही पण लावल्या. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त ते उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून बोलत नाही, पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजलेत. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदारीने हात वर करून सांगा बरं सगळे. अगं बाय बाय बाय, आता मात्र धुपणच काढायचं सगळे. बाबा मुंबईला निघाले. बाबा मुंबईला निघाले. आता ही लढाई, आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली, अंतिम तयारी आहे. बसा बसा, खाली बसा. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या, जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हरू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे, आता कशाला जायचं. त्यांनी हरण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. समाज हरतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाहीत, गाफील राहायचे दिवस नाहीत. आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची, जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका, कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल, सोशल मीडियावर बघताल, ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजेत. काहीही करा, माझी जात हारू देऊ नका, हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होईल. समाज मोठा आहे,
तुम्हाला मला काही किंमत नाही, समाजाला इतकी किंमत आहे. समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय, उपाशी तापाशी राहतो, रक्त जाळतो, पण एक इंच सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात लोटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लोटता कामा नये. लेकरा बाळाचा शाप शिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही. खूनगाठ प्रत्येकानं बांधा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि आपण पण मांडलाय, मराठ्याला आरक्षणच मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे सरकत नाही. या मनोजरांना माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळमळीने आणि तळतळीने लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही तर चालते बोलतेत, तुम्ही धडधाकाटेत. तुम्ही माझ्याही पुढे पळायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ नाही येई. तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडूनही झाली असेल, ते काढायचे दिवस नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेली दिसाल. त्यांचा हसू करू नका. त्यांचा हसू होईल. ते म्हणते मराठी एक आले नाही, घरात झोपले. आम्हीच मराठ्याला जिंकू दिलं नाही, छात्या बडीत येईल. कुणाला बोलायला जागा ठेवू नका. इतक्या ताकदीनं मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काय कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटोळ जातीचं आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि काढा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक काय असेल ते, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी मोटरसायकली काढा. मुंबईपर्यंत वाटा लावायला 29ला आम्ही बसलो की तुम्ही माघारी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे. तुम्हाला यायचं नाही, तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकलवाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकली निघणार आहेत. तुम्ही गाड्या दम्मानी चालवा. एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरानं मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकराला दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळतान. आपल्यात आपल्याला रेस खेळायची नाही. जात हारल असं पाऊल उचलायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणायच्यात, मोठाल्या सुद्धा. ही शेवटची बैठक याच्यासाठी आहे. आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचंय. कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काही झालं तर बाजूने जायचं नाहीये. एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांनी, तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल काढायले. तुम्हाला जर गाड्या दम्माने हाणता येत असल्या तर घ्या. नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेली मला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायला, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे.
सरकारच काय, सरकारचा बाप बी आडवा येऊ दे, आरक्षणच घेणार आहे आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाहीत. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय. आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत, कशातून बी कमाई बघायचं काम करतात. या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवलाय, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे, आरक्षण देतो, एका क्षणात सगळं अंगाचं कातड काढून देईल जातीसाठी, पण माग हटणार नाही. मरायला भेट नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसन. मी मरायला नाही भेट फडणवीस. ते मला भेडायच्या भानगडीत नाही पडायचं. माझ्या नादी लागू नको बाबा. जे जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोडी गुलाबीत प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नाही. पोरानं तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तिथं फोन लागणार नाहीत एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या, रेनकोट, तिथं काही रावठ्या तुम्हाला घेता आलं तर त्या सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरी की आपल्याला काय काय वस्तू लागतात, पीठ मीठ हे सगळ्या वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा. आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. अँब्युलन्स सोबत राहू द्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता कामा नये हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली. फक्त आणखी नाही 2-3 दिवस राहिलेत. ये असे वस्ताद लागलेत ना मला बी. ये मला काय सुचूनच देत नाही. आता हे गाबाळा तिकडेच घेणार आहे का तुम्ही? हे टंग टंग हे सगळं मी बी तिथं आणखीन व्यवस्था केल्यात बरं का. तिथं बाबा मोठमोठाले बाबा आणलेत कीर्तनाला. रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणलेत, नामवंत शाहीर आहेत. दुपारच्याला ती, सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायक आणले. वाजणारे बी आणले, डेंजर वादक. महाराष्ट्रात नावारूपाला आलेले. कुणाला जे आवडन ते ऐकायचं. कीर्तन आवडतं कीर्तन, भजन आवडतं भजन, शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडलं आपण आपले डीजे घेतलेले जे चलून द्या एका कोपऱ्याला धांगाडंग धांगाडंग तुमचं एका बाजूला. काय करता मग? दुसरा पर्यायच नाही आता काय त्याला. ज्या त्या वस्तू ज्यांनी त्यांनी संघ घेतल्यात. काही गोंधळी घ्या, त्यांचा वाला झपका चालू तू. हा काहीच्या त्या हलक्यात. मला याच्यातलं काहीच लागत नाही, कारण आम्ही एकदा लुंडकले की लुंडकले. उपोषणाला बसल्यावर तुम्ही काय काय करतात आम्हाला काय मेळा लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी, जीव पणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेल्याला पाहिजे. माझ्या समाजाची यांनी 70 वर्षात खूप बर्बादी केली. मला 70 वर्ष मराठा रिवज गेल्याला पुढे न्यायचा आहे. याच्यासाठी जीव पणाला लावलाय आपण. आज लेकरा बघा किती आनंदी आहेत.
पोरं पोरी अधिकारी होऊन अंतरवालेली येतात. इतका आनंद असतो आईबापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली म्हणून इतके जागे व्हा. आणखीन 3 दिवसात घर ना घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाड्या एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू, ती मराठीचीच पैदास नाही घरी राहणारी. जातीसाठी लढत नाही ते काय आपलं. नंतर राय ना तुला तिथं उभं राहायचं, तिथं पड नाही तर निवडून ये. आणि आम्ही निवडून येऊन देत नसतो, आमचं नाही आलं आणि द्यायचं बी नाही. पोराव तुम्हाला खरं सांगतो, जो आपला नाही ना त्याला निवडून द्यायचं का? असा वरगडा तुम्ही एकदा कचका दाखिलेला आहे. दादान फादान काही नाही राहिले. दादा फेदा सगळे गेले. मध्ये राहिलेले आता जाते 5-6 महिन्यात काही राहत नाहीत. लपते सध्या येड्या बाबळीत गाय कुंकड कुंकड सापडे टंगडे धरून आणते. ते SP लय कलाकार आहे आपला बीडचा. ते टंगडे धरूनच आणणारे सगळे आरोपी, सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात की दादा गेले बरेच. दादीन बघू वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नसतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगा, काय करायचं ते करा. विषय लक्षात ठेवा, शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मायबाप मराठी, त्यांना जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे. जात अशी चालली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिरताना यायला पाहिजे. जात अशी तैट चालली पाहिजे. तिथून पुढं कॉलर टाईट करून समाजाची उंची वाढवणं आपली जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडायची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्यांच्या खांद्यावर आहे. घराघरातून मराठे 26 तारखेलाच आंतरवालीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकडे चला. एकानंही हजर राहू नका ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आता काय बोलावं या विषयावर. आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे. आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं बातम्याने ठेवलं पाहिजे. त्यांनी भुजबळ साहेबांना इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पदामध्ये कुठल्याही सरकारने, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही, काही दिलेलं नाही. असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजीच होते की त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली, वाचा फोडली. त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पदरामध्ये काहीतरी त्यांनी देऊ केलं, दिलं. दुर्दैवाने ते कोर्टामध्ये टिकलं नाही. हा भाग वेगळा आहे. विधानसभेमध्ये सुद्धा बिल पारित झालं, सगळं झालं, पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकवू शकले नाही काँग्रेस सरकार त्यावेळेचं तत्कालीन सरकार. तर आमचा दोष नाही आहे, पण पहिल्यांदा हे कोणीतरी दिलं हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. आणि असं असताना हे खुंची आहेत आणि असे आहेत, मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि त्यांना कोणीही म्हणजे तशी साथ देणार नाही. ते म्हणतात फडणवीस सांगतात आणि भुजबळ घुमतात अशा शब्दात भुजबळावर टीका केली. मला वाटतं आपण अनेक दिवसापासून ऐकतायत जरांगे पाटील काय बोलतायत, कुठल्या थराला जाऊन बोलतायत, काय आपण बोलतोय. मला वाटतं की आपल्या मागण्या आहेत, ठीक आहे, असू द्या, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. तर रास्त मार्गाने, योग्य सुरक्षित मार्गाने आपण मागितल्या पाहिजे. पण हे करत असताना कोणाविषयी काही बोलावं. मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला होता या सगळ्या गोष्टींचा, एकमेकांना आरोप प्रत्यारोपांचा, की लोकांनाही कंटाळा आलेला होता या गोष्टीचा. लोक तर ऐकायला तयार नव्हते. आणि म्हणून मला वाटतं सुरक्षित मार्गाने आपण मागू शकतात, आपल्या मागण्या शास्त्राकडे ठेवू शकतात. पण हे करत असताना आपण थोडं जिभेवर जे आपले आहे त्याच्यावर संयम ठेवा.